नमस्कार, हरे कृष्णा। आज आपण 1 किलो बेसन पिठाचे तूप साखरेच्या अगदी अचूक प्रमाणातील हलवाई स्टाईलवाले बेसन लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। 2 एक्स्ट्रा स्टेप दाखवणार आहेत जेणेकरून बेसन भाजताना तुमचे हात दुखून येणार नाही आणि लाडू वळायला तर अगदी 5 सेकंदामध्ये पटकन एका हातातच लाडू वळला जाईल। लाडू बनवण्यासाठी इथे मी बरोबर 1 किलो चणा डाळ घेतली आहे। या 250 ml च्या कपनी मोजले तर बरोबर 4 कप भरलेली आहे। आता या चणा डाळला आपल्याला पुसून घ्यायचे। त्यासाठी इथे मी एक सुती ओला फडका घेतला होता, त्याला ओलं करून पिळून घेतलंय व्यवस्थित। त्यावरती चणा डाळ घालून छान अशी चोळून घ्यायची, म्हणजे त्यावरती समजा काही धूळ असेल किंवा काही पावडर असेल तर ती निघून जाईल। या ठिकाणी आता चणा डाळ मी व्यवस्थित अशी पुसून घेतली आहे। आता या चणा डाळला दळायला देण्यापूर्वी आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी जाडबुडाचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये आपण ही चणा डाळ घालूया। स्टार्टिंगला अगदी 2-3 मिनिटांसाठी फास्ट गॅस आणि त्यानंतर मंद गॅसवरती आपल्याला ही चणा डाळ साधारणतः 20 ते 25 मिनिटांसाठी छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे। अशी डाळ थोडी आधीच भाजून घेतली की नंतर बेसन पीठ भाजताना आपल्याला वेळ कमी लागतो, त्यामुळे नंतर बेसन भाजताना आपल्याला हात दुखून येणार नाही। या ठिकाणी आता बरोबर मला 25 मिनिटं झालेली आहे। डाळ परफेक्ट अशी भाजली गेली आहे, बघू शकता तुम्ही। त्याचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि घरात छान असा सुगंध सुद्धा सुटलेला आहे। आता ही डाळ पूर्णपणे गार झाल्यानंतर घरघंटीवरून 2 किंवा 3 नंबरच्या जाळीवरनं छान अशी खसखशीत दळून आणायचे, जेणेकरून आपल्या लाडूला अगदी हलवाई स्टाईल मस्त असं रवाळ टेक्स्चर येतं। इथे मी डाळ आता दळून आणलेली आहे। हातामध्ये पीठ घेतलं की हाताला बोटाला असं थोडं सरसरीत लागतंय, म्हणजे परफेक्ट आपलं पीठ तयार आहे। आता हे जे बेसन पीठ आहे ते मी एकदा कपाने सुद्धा पुन्हा मोजून घेते। तर 250 ml चा कप मी अगदी गच्च असा भरून घेतला आहे आणि हे पीठ बरोबर इथे 6 कप भरलेला आहे। असं मोजून घेतलं की आपल्याला तूप आणि साखरेचं अगदी अचूक प्रमाण घेता येतं, त्यामुळे कुठल्याही वाटीने किंवा कपने बेसन पहिल्यांदा मोजून घ्यायचं। जितकं बेसन मोजलं त्याच्या बरोबर निम्मे म्हणजे 3 कप अगदी गच्च भरून अशी इथे मी पिठी साखर घेतली आहे। घरीच दळलेली घ्यायची, थोडीशी रवाळ दळायची जेणेकरून लाडूला छान दाणेदार टेक्स्चर येतं। वजनी प्रमाणीचं म्हणाल तर बरोबर 700 ग्रॅम पिठी साखर आहे। आता साखरेच्या बरोबर निम्मे आपल्याला इथे तूप घ्यायचं आहे। तर बरोबर मी इथे 1.5 कप तूप घेतलेलं आहे। तूप घेताना ते घट्टच तूप घेऊन मोजायचं आणि हे बरोबर 350 ग्रॅम तूप आहे। हे अगदी अचूक प्रमाण आहे, यापेक्षा जास्त तूप लागत नाही। आता बेसन भाजायला घेऊया। तर स्टार्टिंगला मी फास्ट गॅस ठेवते, 2 ते 3 मिनिटांसाठी फास्ट गॅस ठेवते, म्हणजे भांडं आहे ते व्यवस्थित गरम होईल। त्यानंतर मंद गॅसवरती किंवा मीडियम टू लो गॅसवरतीच आपल्याला हे बेसन छान खमंग भाजून घ्यायचंय, अजिबात घाई करायची नाहीये। नेहमी पहिल्यांदा थोडं कोरडच पीठ भाजून घ्यायचं, त्यामध्ये तूप घालायचं नाही, कारण तूप घातलं तर खूप साऱ्या गुठळ्या होतात आणि त्यानंतर मग त्या आपल्याला बेसन भाजायला थोडंसं हाताला जड जातं। म्हणून कोरडच असं हे पीठ छान खमंग भाजून घ्यायचंय। आपण ऑलरेडी डाळ भाजून घेतली तरी ही स्टेप जरूर करा। या ठिकाणी बरोबर आता मला 10 मिनिटं झालेली आहे आणि बघू शकता बेसनने हलकासा रंग बदललेला आहे। आता या स्टेजला आपण यामध्ये तूप घालणार आहोत। तर आपण घेतलेल्या तुपापैकी थोडं करून तूप घालत हे बेसन भाजायचे। तर मी इथे 3 चमचे तूप घालते आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित छान असं भाजून घेते। तूप घातलं का लगेचच पिठाच्या थोड्या गुठळ्या होतात, त्यामुळे चमच्याच्या मदतीने त्या गुठळ्या मोडत हे पीठ छान भाजून घ्यायचंय। बेसन भाजण्यासाठी लागणारा हा वेळ हा पूर्णपणे ते बेसनचं कसं टेक्स्चर आहे, म्हणजे खसखशीत आहे का एकदम बारीक पीठ आहे यावरती, किंवा किती किलो तुम्ही बेसन भाजताय त्यावरती सुद्धा डिपेंडेंट असतं आणि त्यानुसार वेळ थोडा कमी किंवा जास्त लागू शकतो। या ठिकाणी आता बरोबर 20 मिनिटं झालेली आहे। आता आणखी यामध्ये मी 2-3 चमचे तूप इथे घालते। जसं आपण तूप घालू ना तसं या पिठाच्या गुठळ्या होत जातात। मग या गुठळ्या मोडण्यासाठी समजा चमच्याने जमत नसेल तर तुम्ही असा इथे स्मॅशरचा वापर करू शकता। हे खूप सोपं जातं, स्मॅशरने सगळ्या गुठळ्या अगदी सहजरित्या मोडता येतात आणि मग पीठही छान असं खमंग आपल्याला भाजता येतं। तर इथे पहा, सर्व गुठळ्या व्यवस्थित मी इथे मोडून घेतल्या आहे। आता या लाडूला आपल्याला छान असं दाणेदार टेक्स्चर यावं, ते टाळूला अजिबात चिकटू नये, हलवाई स्टाईल बनावा, म्हणून यामध्ये आता थोडा आपल्याला रवा घालायचा आहे। तर जे मी बेसन वापरत होतो ते अगदी रवा टेक्स्चरचं होतं, त्यामुळे मी फक्त 2 चमचेच इथे रवा घातलेला आहे। तुम्ही विकतचं किंवा बारीक बेसन वापरत असाल तर साधारणतः पाव कप तरी रवा यामध्ये जरूर घाला, म्हणजे लाडूला अगदी हलवाई स्टाईल टेक्स्चर येईल। आता बरोबर 25 मिनिटं झालेली आहे, बेसन भाजतोय आपण ते। आता या स्टेजला यामध्ये 1 चमचा तूप फक्त बाकी ठेवून मी बाकी सर्व तूप घालून घेते आणि आणखी साधारणतः 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला अजून हे बेसन भाजून घ्यायचं आहे।
आता तुम्ही बघू शकता आपलं हे जे तूप आहे ते पूर्णपणे बेसन पिठाने व्यवस्थित असं शोषून घेतलंय। आता जसं आपण हे भाजत येऊ ना तसं पुन्हा आता यामधनं तूप सुटायला सुरुवात होईल आणि त्या स्टेज पर्यंतच आपल्याला हे चांगलं खमंग असं हे बेसन इथे भाजून घ्यायचं आहे। असं टप्प्याटप्प्याने तूप वापरल्यामुळे अगदी योग्य प्रमाणात आपल्या इथे तूप वापरलं गेलं आहे। या ठिकाणी आता बेसन पीठ अगदी परफेक्ट असं भाजलं गेलंय। तर बेसन पीठ भाजलंय हे कसं ओळखायचं, एकतर ह्या बेसन पिठाचा असा एक गोळा तयार व्हायला सुरुवात होते, त्यानंतर त्याला थोडंसं तूप सुटायला लागतं। आता तूप सुटणं म्हणजे अगदी असा मोठा तवंग येणं असं नाही, तर चमच्याला सुद्धा असं तूप दिसतंय, थोडंसं बेसन पिठावरती सुद्धा एक असा तुपाची लेयर दिसते। असं स्टेज आली की समजायचं की आपलं बेसन हे व्यवस्थित भाजलं गेलंय। त्यानंतर त्या बेसनचा एक भाजल्यानंतर एक मस्त घरामध्ये सुगंध येतो, त्याचा कलरही थोडासा छान असा चेंज होतो, खरपूस असा रंग त्या बेसन पिठाला येतो। हे एकदम परफेक्ट आहे। आता रवा लाडू बनवण्यासाठी एकदम खास ट्रिक ती म्हणजे की बेसन भाजून झाल्यानंतर त्यामध्ये 2-3 चमचे असं पाणी शिंपडून घ्यायचं। पाणी शिंपडल्या गरम गरम बेसनमध्ये जाळी तयार होते, त्याला छान असं रवाळ टेक्स्चर यायला लागतं। हे पहा, जवळून दाखवते मी तुम्हाला। त्यामुळे आपले लाडू हे अजिबात टाळूला चिकटत नाही। आता या पाण्याचा पूर्ण चरचर आवाज बंद होईपर्यंत आणखी 1-2 मिनिटांसाठी फक्त आपल्याला इथे आता परतून घ्यायचंय। त्यानंतर आता गॅस बंद करायचा। गॅस बंद केला तरी आपला टोप किंवा कढई गरम असते, त्यामुळे याला सतत 10 ते 15 मिनिटं तरी परतत राहायचं। आता इथे तुम्हाला किचन मधल्या लाईटमध्ये कलर थोडा फिका वाटत असेल, त्यामुळे मी बाहेर घेतला आणि तुम्ही बघू शकता आपल्या बेसन पिठाचा कलर एकदम परफेक्ट असा आलेला आहे, व्यवस्थित ते भाजलं गेलं आहे। इथे बऱ्याच जणांना वाटतं की बेसन भाजून झालं की त्यावरती मोठा असा तुपाचा तवंग येतो आणि तो आला नाहीये म्हणजे आपलं बेसन व्यवस्थित भाजलं गेलं नाही, असं अजिबात नाहीये। कारण आता जसं हे थोडं गार होत जाईल, म्हणजे 5 ते 10 मिनिटं झाली ना आपल्या ह्या पिठाला भाजल्यानंतर, तर त्याच्यावरती छान असा तुपाचा तवंग येऊन जातो। त्यामुळे आणखी यामध्ये अजिबात तुम्ही तूप घालू नका, दिलेलं प्रमाण अगदी योग्य आहे। आता याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे, त्यानंतरच आपण यामध्ये पिठी साखर घालणार आहोत। त्यासाठी याला बाजूला 2-3 तासासाठी ठेवून देऊया। या ठिकाणी आता बरोबर 2 तास झालेला आहे, मिश्रण व्यवस्थित गार झालेलं आहे। आता गार झाल्यानंतरच यामध्ये पिठी साखर घालायची, नाहीतर आधीच गरम असताना घातली तर मग लाडू कडक होतात। आता पिठी साखर घालण्यापूर्वी बऱ्याचदा आपलं काय होतं की बेसन व्यवस्थित भाजलंय की नाही याबद्दल आपल्याला थोडी शंका असते, त्यामुळे ते टेस्ट करण्यासाठी काय करायचं की पहिल्यांदा 1 टेबलस्पून इथे मी पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण अर्धा टेबलस्पून इथे पिठी साखर घालायची। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि टेस्ट करून पाहायचं, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपलं बेसन व्यवस्थित भाजलं गेलंय की नाही। समजा जर या स्टेजला जर लक्षात आलं की आपलं बेसन व्यवस्थित भाजलं गेलं नाहीये, तर तुम्ही या बेसन पिठाला या स्टेजला आणि भाजून घेऊ शकता। एकदा का तुम्ही पिठी साखर घातली तर मात्र लाडू जर बिघडले तर काहीच करू शकत नाही। त्यामुळे ही एक्स्ट्राची स्टेप जरूर करा, लाडू अजिबात आयुष्यात कधीही तुमचे बिघडणार नाही। आता माझी खात्री पटली आहे की बेसन व्यवस्थित भाजलं गेलंय, तर यामध्ये आपण आता पिठी साखर घालून घेऊ। तर 6 कप आपलं बेसन पीठ होतं, तर बरोबर इथे मी 3 कप गच्च भरून घेतलेली पिठी साखर घातली आहे। 2 चमचे आपण रवा सुद्धा घातला होता, त्यासाठी आणखी 1 टेबलस्पून इथे पिठी साखर घातली आहे। त्यानंतर यामध्ये वेलची पावडर घालायची, आवडत असल्यास जायफळ पावडर सुद्धा इथे घालू शकता। आता लाडू थोडे क्रंची आणि छान असे रवाळ टेक्स्चरचे बनावे यासाठी यामध्ये आणखी एक पदार्थ आपण इथे घालणार आहोत। तर जे 1 चमचा तूप मी बाजूला शिल्लक ठेवलं होतं, त्या तुपामध्येच मी इथे 2 ते 3 टेबलस्पून डिंक आहे तो थोडा असा करून तळून घेते। डिंक घातल्यामुळे लाडू तर पौष्टिक बनतातच, पण जे लाडू खाताना मध्ये त्याचा जो क्रंचीनेस लागतो ना, त्यामुळे लाडू खायला सुद्धा छान मस्त मजा येते। तळलेला हा डिंक एखाद्या वाटीने किंवा पेल्याने असा कुस्करून घ्यायचा, हाताने सुद्धा तुम्ही कुस्करून घेऊ शकता। आणि आता आपण हा या पिठामध्ये घालून घेऊया आणि हे सर्व एकत्र करून व्यवस्थित इथे मिक्स करून घेऊया। तर जरी हे मिश्रण फार कोरडं वाटत असेल, थोडंसं कठीण जात असेल मिक्स करायला, पण जसं आपण हे व्यवस्थित असं मिक्स करू ना, त्याला तूप सुटायला सुरुवात होते आणि आपले लाडूही मग पटकन इझिली वळले जातात। या ठिकाणी आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलंय, पण याला मला आणखी थोडं हातावरती चोळलं पाहिजे, म्हणजे त्याचं तूप सुटेल लाडू वळण्यासाठी। तर त्यासाठी हात दुखून येतात, तर हात दुखू नये म्हणून इथे एक एक्स्ट्रा स्टेप मी तुम्हाला सांगते। थोडंसं पीठ घ्यायचं आणि मिक्सरला अगदी व्हिप मोड म्हणजे पल्स मोडमध्ये जो असतो त्यामध्ये फक्त फिरवून घ्यायचंय। मिक्सरच्या गरमीमुळे लगेचच पिठामधनं तूप सुटायला मदत होते आणि आपले लाडू अगदी इझिली एका हातात सुद्धा तुम्ही हे लाडू बांधू शकता। हे मिश्रण मिक्सरला जास्त सुद्धा फिरवायचं नाही, नाहीतर मग खूप तूप सुटतं आणि मग लाडू आपल्याला अगदी गोलाकार गोल गरगरीत असा बांधता येत नाही। मी काय केलंय, अर्ध मिश्रण आहे ते मिक्सरला फिरून घेतलं आणि अर्ध मिश्रण हे असंच ठेवलं आहे। आता या दोघांना मी एकत्र करते आणि आपण याचे आता लाडू बांधायला घेऊया।
एक एक्स्ट्रा स्टेप केली आहे मिक्सरला फिरवण्याची आणि त्यामुळे तुम्ही बघू शकता अगदी सहजरित्या आपल्या इथे लाडू बांधले जात आहे। एका हातात हे लाडू आपल्याला बांधता येतात आणि बघू शकता तुम्ही लाडूही अगदी परफेक्ट असं झालेला आहे। कुठेही तुपाचं प्रमाण कमी किंवा जास्त नाहीये। जितका जास्त आपण लाडू आपण हातामध्ये घोळणार तितकंच त्याला छान असं तूप सुटतं आणि एक चकाकी सुद्धा येते। थोडं डेकोरेशन करण्यासाठी मी वरून एक पिस्त्याचा काप सुद्धा लावलाय आणि बघू शकता तुम्ही मस्त गोल गरगरीत असा आपला इथे बेसनचा लाडू बनून तयार आहे। असं मिक्सरला फिरून सुद्धा समजा याचे लाडू व्यवस्थित वळले जात नसतील याचा अर्थ याच्यामध्ये तूप थोडं कमी झालंय, तर अशा वेळेला थोडंसं तूप कोमट करून यामध्ये घालून तुम्ही लाडू वळू शकता। किंवा समजा तूप खूपच जास्त झालं, खूप ते लाडूच व्यवस्थित वळता येत नसेल, खूप बसके होत असतील, तर अशा वेळेला तुम्ही थोडं बेसन पीठ किंवा रवा तूप न घालता भाजून घ्यायचा आणि तो यामध्ये घालायचा। जितकं पीठ तुम्ही घालता त्याच्या निम्मी पिठी साखर घालायची, मग सर्व लाडू वळून घ्यायचे। 1 किलोच्या बेसन पिठापासून बरोबर आपले 45 ते 50 मध्यम आकाराचे लाडू बनून तयार होतात। वजनी प्रमाण म्हणाल तर बरोबर जवळपास हे 2 किलोचे लाडू आहेत। दुसरा दिवस आहे, काल रात्री वळून ठेवले होते लाडू मी। तुम्हाला याचं रवाळ टेक्स्चर दाखवते, हे पहा अगदी तोंडात टाकताच विरघळेल असा हा लाडू इथे बनला आहे। अजिबात कुठेही तुपाचं प्रमाण कमी किंवा जास्त झालं नाहीये, बसला सुद्धा नाहीये लाडू आणि तितकाच तो चविष्ट सुद्धा लागतो। तर तुम्हीही अशा पद्धतीने बेसनचे लाडू नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्येही जरूर कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत स्वस्त राहा, सात्विक खा। धन्यवाद। हरे कृष्णा।